जय श्री स्वामी समर्थ. जगातला प्रत्येक यशस्वी व्यक्ती एकेकाळी एकटा होता. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते, तरीही ते मोठे झाले. आता प्रश्न असा आहे, एकटा असलेला माणूस इतका शक्तिशाली कसा बनतो? तुम्हाला हे कधी तर असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात कोणी नाही, तुमच्या सोबत कोणी नाही, मित्र दूर गेले, नातेवाईक समजून घेत नाही, कधी कधी अगदी आपल्या जवळचा व्यक्ती सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवत नाही. त्यावेळी एक मनात प्रश्न येतो, मी एकटाच का? पण एक गोष्ट लक्षात घ्या, इतिहासामध्ये ज्या लोकांनी मोठं काही केलं आहे ते एकटेच होते. जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याच्याकडे दोन पर्याय असतात. पण हे पर्याय सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. पहिला पर्याय म्हणजे परिस्थितीला दोष देऊन हार मानणे, आणि दुसरं म्हणजे एकटेपणाला शक्ती बनवणे. बहुतेकदा लोक पहिला पर्याय निवडतात, माझ्यासोबत कोणी नाही, मी एकटाच आहे म्हणून मी काही करू शकत नाही. पण जे लोक आयुष्यात मोठे होतात ते दुसरा पर्याय निवडतात. ते म्हणत असतात, आता माझ्यासोबत कोणी नाही तर मला आता स्वतःवरच विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात एकटेपणा म्हणजे कमजोरी नाही, तर ती तुमच्या शक्तीची सुरुवात असते. कारण जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसतं तेव्हा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट समजते, तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. लोक साथ देत असतील तर चालणं सोपं असतं, पण जेव्हा सोबत कोणी नसतं तेव्हा तुमचा खरा स्वभाव दिसतो. एकटा माणूस दोन गोष्टी शिकतो, पहिलं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं, आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे. जगात असे अनेक लोक आहेत, त्यांनी आपल्या एकट्यापणात आपली ताकद शोधली आहे. कारण जेव्हा तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, आणि हाच विश्वास तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोक नेहमीच गर्दीत असतात ते लोक स्वतःला कधीच ओळखत नाहीत. पण जो माणूस एकटा असतो तो स्वतःशी संवाद करायला शिकतो, तो स्वतःच्या चुका ओळखतो, स्वतःला सुधरवतो, आणि हळूहळू स्वतःची एक वेगळी ओळख तयार करतो. एकटेपणा तुम्हाला दोन मोठ्या गोष्टी शिकवतो, एक म्हणजे शांत राहणे आणि दुसरं म्हणजे संयम ठेवणे. जी लोक शांत राहतात ती लोक आयुष्यातला मोठा निर्णय घ्यायला सक्षम होतात. म्हणून आज जर तुम्हाला वाटत असेल की आज तुमच्यासोबत कोणी नाही, तर नाराज होऊ नका. कदाचित आयुष्य तुम्हाला मोठ्या प्रवासासाठी तयार करत असेल. कारण कधी कधी देव लोकांना दूर करतो, जेणेकरून तुम्ही तुमची शक्ती ओळखावी, आणि एक दिवस ती शक्ती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते की लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या लोकांना कोणी साथ देत नाहीत ती लोक दोन प्रकारचे असतात. पहिलं म्हणजे ते स्वतःला दुर्दैवी समजतात, आणि दुसरं ते परिस्थितीला संधी बनवतात. पहिल्या प्रकारची लोक सतत तक्रार करत असतात, ते नेहमी बोलत असतात, माझं नशीबच खराब आहे. पण दुसऱ्या प्रकारची लोक जरा वेगळा विचार करतात, ते म्हणत राहतात, माझ्यासोबत जर आता कोणी नाही तर माझं आयुष्य मला स्वतःलाच घडवायचं आहे. यशस्वी लोकांची हीच खरी खासियत असते, ते परिस्थितीवर कधीच रडत बसत नाहीत, ते परिस्थितीला बदलतात. एकटेपणा माणसाला मजबूत बनवतो. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी तुमच्या मदतीला कोणी येऊ शकत नाही. कधी कधी तुम्हाला स्वतःचा आधार स्वतःलाच बनावा लागतो, आणि जी लोक स्वतःचा आधार स्वतःच बनतात ती लोक आयुष्यात कधीच हारत नाहीत. कारण त्यांना माहित असतं, आपल्यासोबत जर आता कोणी नसेल तरीही आपण पुढे जाऊ शकतो. लक्षात घ्या, मोठं यश मिळवण्यासाठी अनेकदा एकटं चालावं लागतं. कारण प्रत्येकाला तुमचं स्वप्न समजणार नाही. लोक तुमच्यावर हसतील, लोक तुमच्यावर शंका घेतील, लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्ही थांबला नाही, पण तेच लोक तुमचं कौतुक करतील. प्रत्येक यशामागे एक अशी वेळ असते तेव्हा त्या व्यक्तीसोबत कोणीच नसतं, पण त्यांनी हार मानलेली नसते. ते चालत राहतात, शिकत राहतात, आणि ते स्वतःला सुधारत जातात, आणि हळूहळू त्यांचं आयुष्य बदलत जातं. म्हणून लक्षात घ्या, हा शेवट नाही, कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी हीच सुरुवात असणार आहे. कारण जी लोक एकट्यासून स्वतःला घडवतात तेच लोक एक दिवस जगाला प्रेरणा देतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, लोक तुमच्यासोबत असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहणार. कारण खरा योद्धा तोच असतो जो एकटा असताना सुद्धा घाबरत नाही, हार मानत नाही. आणि हीच मानसिकता आहे जी सामान्य माणसाला असामान्य बनवते. हीच विचारसरणी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल.